मंडळी 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. खरं तर ही पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध होईल असाच सगळ्यांचा समज होता. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यावेळी सांगितलेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होईल अशी शक्यता आहे, कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अजून तरी कुठलाही उमेदवार उभा केलेला नाही आणि तशा प्रकारची कल्पना सुद्धा महाविकास आघाडीकडून आधी सुप्रिया सुळे यांनी दिलेली होती. आता उरला प्रश्न लक्ष्मण हाकेंचा, तर हाके सुद्धा बारामतीमध्ये पोटनिवडणुकीला उभी राहण्याची चिन्ह अगदी शून्यात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल अशीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण राहुरीच्या पोटनिवडणुकीत मात्र आता ट्विस्ट पाहायला मिळतोय. बघा, सर्वात आधी राहुरीची पोटनिवडणूक पूर्णपणे बिनविरोध होईल अशी शक्यता वाटत होती, कारण भाजप तनपुरेंना तिकीट देऊन अक्षय कर्डिलेंचं पुनर्वसन करणार अशी चर्चा तेव्हा होती. मात्र झालं काही वेगळंच. राहुरीमध्ये आता प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिलेंमध्ये टफ फाईट होणार हे निश्चित आहे, कारण प्राजक्त तनपुरेंना भाजप तिकीट देणार या चर्चाच राहिल्या आणि भाजपनं तनपुरेंना बाजूला सारत कर्डिलेंनाच उमेदवारी दिली आणि इथेच प्राजक्त तनपुरे पुरते फसले गेले. सध्या तनपुरेंची अवस्था दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच काहीशी झाली आहे, कारण प्राजक्त तनपुरेंनी शरद पवार गटाचे विचार बाजूला ठेवत भाजपला जवळ केलं. त्यामुळेच प्राजक्त तनपुरे हे कसे फसले, तनपुरेंना भाजपमध्ये का जायचं होतं आणि त्यांना आता ही निवडणूक टफ का जाणार आहे हेच या व्हिडिओमध्ये पाहायचंय. नमस्कार. सर्वात आधी तनपुरेंनी भाजपमधून तिकीट मिळवण्यासाठी का आणि कोणते प्रयत्न केले ते बघू. राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीचा गड मारण्यासाठी प्राजक्त तनपुरेंनी चाल खेळायला सुरुवात केलेली. ही चाल तनपुरे स्वतःच्या शरद पवार गटातून खेळणार नव्हते, तर भाजपमधून खेळणार होते. म्हणजेच काय, तर शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर प्राजक्त तनपुरेंनी शरद पवार गटाच्या शाहू फुले आंबेडकर या विचारांना तिलांजली देत हिंदुत्वाची शाल या अंगावर पांघरायला सुरुवात केलेली होती. कधी जनमोर्चा काढून डोक्यावर भगवी टोपी आणि अंगावर अगदी भगवं उपरणं घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांना आणि अर्थात भाजपला आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यावेळी तनपुरेंनी केलेला. तर कधी भाषणांमधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अगदी तोंड भरून कौतुक तनपुरे यांनी केलेलं. या सगळ्या घटनांचा अर्थ थेट असाच होता की प्राजक्त तनपुरे अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि राहुरीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपमधून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तनपुरेंच्या तेव्हाच्या या सगळ्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळे तनपुरे भाजपमध्ये जातील आणि त्यांना भाजप उमेदवारी सुद्धा देईल असं जवळपास राहुरीमध्ये फिक्स झालं होतं. बरं, तनपुरेंना राहुरीमध्ये पुन्हा त्यांची सत्ता आणण्यासाठी भाजपमध्ये जायचं होतंच, पण भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे तनपुरेंचा बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्राजक्त तनपुरेंना भाजपची साथ असणं हे तितकं गरजेचं होतं. म्हणजे बघा, तनपुरेंचा डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हा सध्या कर्जाच्या आर्थिक अडचणीमुळे बंद पडलाय आणि यामुळेच त्या भागातील शेतकरी तनपुरेंवर नाराज आहेत. हीच नाराजी कमी करण्यासाठी आणि कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्राजक्त तनपुरेंना फक्त सत्तेत असलेला भाजप पक्षच मदत करू शकतो. त्यामुळे तनपुरे भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, पण तनपुरेंच्या या सगळ्या खट्ट्या टोपाला यश काही मिळालं नाही. भाजपने तनपुरेंना आशेवर ठेवून अगदी ऐन मोक्यावर अक्षय कर्डिले यांना राहुरीमधून उमेदवारी दिली. भाजपने कर्डिलेंना सर्वार्थी विचार करूनच उमेदवारी दिली असणार, कारण कर्डिले भाजपचे जुने समर्थक. भाजपने तनपुरेंना आशेवर ठेवून ऐन मोक्यावर अक्षय कर्डिले यांना राहुरीमधून उमेदवारी दिली. भाजपनं कर्डिलेंना सर्वार्थी विचार करूनच उमेदवारी दिली असणार, कारण कर्डिले हे भाजपचे जुने समर्थक. राहुरी हा कर्डिलेंचा अगदी जुना गट. शिवाजीराव कर्डिलेंनंतर झालेलं भावनिक वातावरण या सगळ्या कारणांमुळे अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देणं भाजपला नेहमीच फायद्याचं ठरणार होतं आणि त्यामुळेच भाजपनं प्राजक्त तनपुरेंना अलगद बाजूला केलं आणि अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली. बघा, आता अक्षय कर्डिलेंना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या पुढे आव्हानं आता उभी राहिली आहेत आणि त्यातलं पहिलं आव्हान म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन
शरद पवारांची ओढावलेली नाराजी दूर. कसंय, प्राजक्त तनपुरेंनी भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी आणि फडणवीसांना खुश करण्यासाठी शरद पवार गटाच्या विचारांना तिलांजली दिली होती आणि आता तनपुरेंना भाजपनं नाकारल्यामुळे तनपुरेंवर पुन्हा शरद पवार गटातून उमेदवारी मिळवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शरद पवार प्राजक्त तनपुरेंना पुन्हा संधी देणार का आणि आपल्या पक्षातून उमेदवारी देणार का, की तनपुरेंना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार हे भविष्यात समजेलच. बरं, तनपुरेंपुढे असलेलं आणखी एक आव्हान म्हणजे उमेदवारी जरी शरद पवार गटाकडून मिळाली असली तरी समोर असलेल्या कर्डिलेंचे समर्थक म्हणजे त्यांना मदत करणारे लोक हे तगडे आहेत. म्हणजे प्राजक्त तनपुरेंना पराभूत करण्यासाठी संग्राम जगताप, सुजय विखे यांच्यासारखे मुरलेले राजकीय नेते हे कर्डिलेंच्या मदतीसाठी आहेत. बरं, इथं संग्राम जगताप हे भले अजितदादा गटातून असले तरी सुद्धा त्यांचं कर्डिलेंसोबतचं साटलोटं हे सगळ्यांना माहिती. त्यामुळे जगताप अक्षय कर्डिलेंच्या विजयासाठी अगदी सर्वतोपरी प्रयत्न करणार हे निश्चित आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंना अगदी उमेदवारी मिळवण्यापासून ते मताधिक्य मिळवण्यापर्यंत प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, एवढं मात्र नक्की. बरं, त्यात तनपुरे हे उमेदवारी मिळवण्याआधीच निवडणुकीच्या रणांगणात सुद्धा उतरले, म्हणजे त्यांचा प्रचार सुद्धा सुरू झालाय. त्यामुळे भविष्यातील आव्हानं बघून आता ते माघार सुद्धा घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे जो होगा देखा जाएगा असं म्हणून आता प्राजक्त तनपुरेंना निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे आता पुढे पोटनिवडणुकीमध्ये म्हणजेच राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये नक्की कुणाचा विजय होणार, त्यामुळे आता राहुरीचा गड हा तनपुरेंना राखता येणार आहे का आणि पुन्हा एकदा राहुरीमध्ये तनपुरेंची सत्ता येणार की पुन्हा राहुरीमध्ये कर्डिलेंचीच सत्ता स्थापन होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.